नमस्कार मंडळी, तुम्हाला माहिती आहे का भगवान शंकरांच्या गळ्यात नाग का धारण केलेला आहे व तो नाग कोण आहे? चला मंडळी जाणून घेऊया त्याबद्दल माहिती। एका प्राचीन कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी त्यातून प्रचंड असा हलाहल विष बाहेर पडत होता। त्या विषाच्या दाहकतेमुळे संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याचा धोका होता। तेव्हा भगवान शंकराने ते विष प्राशन्न केले होते। असे म्हणतात की देव व दानव या सर्वांनी मिळून महादेवाला हे विष प्राशन्न करण्यापासून रोखले होते, परंतु त्या विषाला स्वतःच्या कंठातच सामावून घेण्याचं धाडस भगवान महादेवाने केलं होतं। त्यानंतर भगवान महादेवाच्या कंठात प्रचंड प्रमाणात दाह होत होता। तो दाह नष्ट करण्यासाठी त्यांनी त्यांच्या गळ्यात एका नागाने वेटोळे घालून घेतले। तो नाग दुसरा तिसरा कोणी नसून तो वासुकी नाग होता। वासुकी नाग हा भगवान महादेवाचा भक्तच होता। जेव्हा त्या वासुकी नागाने महादेवांच्या गळ्याला वेटोळे घातले तेव्हा त्यांच्या कंठाला भरपूर असा आराम भेटला। असं म्हणतात की भगवान महादेवाने नाग वासुकीला त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याला महादेवाने स्वतः आपल्या गळ्यात धारण करण्याचा वरदान दिला होता। महादेवाने सापाला आपल्या गळ्यात धारण करून प्रत्येक सजीवाचे महत्त्व आणि जीवनचक्र याच्या योगदानाची जाणीव करून दिली आहे। ते विष प्राशन केल्यामुळे महादेवाचा कंठ निळा पडला होता, त्यामुळे महादेवाला नीलकंठ म्हणून सुद्धा ओळखले जाते। तसेच साप मृत्यू आणि कालचक्राचे म्हणजेच की वेळेचे प्रतीक म्हणून मानले जाते। तसेच शिवाने मृत्यू आणि काल म्हणजेच की शिवाने सापाला आपल्या गळ्यात धारण करून आपण मृत्यू आणि काल ह्याच्या पलीकडचे म्हणजेच की महाकाल आहोत असे दर्शवले आहे। साप हे धोकादायक प्राणी जरी असले तरी शिवाने त्यांना आपल्या गळ्यात धारण करून आपण सर्व प्राणी व पशुपतींचे म्हणजेच की पशुपतीनाथ आहोत, त्यांचे स्वामी आहोत म्हणून त्यांना आपल्या गळ्यात धारण केले आहे। म्हणून त्यांना पशुपतीनाथ म्हणून देखील ओळखले जाते। तर मंडळी, कशी वाटली आजची माहिती नक्की कळवा। धन्यवाद।